शुभ सकाळ ताईनो. सकाळच्या 4:30 वाजलेले आहेत आणि 4:30ला माझी अंघोळ वगैरे, मी काय बाथरूम वगैरे क्लीन करते ना, वॉश बेसिन वगैरे ती सगळी कामं करून 4:30ला मी आलेले किचनमध्ये. तुम्हाला प्रश्न पडेल की काहीतरी कार्यक्रम असेल किंवा कुठेतरी जाणार असेल म्हणून हिचं रुटीन लवकर सुरू झाले. काहीही नाही आहे. सध्या ना जे माझं झोपण्याचं, उठण्याचं जे रुटीन आहे ते दादांमुळे पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे, पूर्ण. या 15 दिवसात तर ना झोपायचा पत्ता आहे, ना काय म्हणतात की येण्याचा पत्ता आहे. त्याच्यामध्ये ना आज पण लेट आले. ते येईपर्यंत मी झोपली नाही. त्यांना कसं आहे ना, की कधी पण पडू दे अंथरुणाला लगेच झोप येते. मला ना मला रुटीननुसार लागतं. म्हणजे कधी पण झोपणं, कधी पण उठणं हे माझ्या ह्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ते आले झोपले, मला कुठं झोप लागते. मला झोपच लागली नाही. 3:30 वाजताच मी विचार केला, की आता जर मी झोपले पूर्ण, तर मग सकाळी लेट होणार आणि पुन्हा सकाळी त्यांना लवकर जायचं असतं. मुलांचं पण असतं. विचार केला, की आता न झोपलेलं बरं. 3:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत माझं बाथरूम क्लिनिंगची वगैरे कामं करून घेतली. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे करून आवरून 4:30लाच माझ्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. आणि हो, साखरेच्या डब्यातली वाटी जी आहे ती काढली आणि याच्यामध्ये हा चमचा टाकलेला आहे. आणि मुलांना पण सांगितलेलं आहे, की बाबा वाटी टाकू नका. कारण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वाटीने काय होतं, प्रमाण जे आहे ते होतं बिघडतं. म्हणजे आपल्याला चमच्यानं कसं माप घावतं ना, तसं वाटीनं घावत नाही, एक्स्ट्रा पडतं. आता लगेचच देवपूजेला सुरुवात करणार आहे. आज ना खूप दिवसातून ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा झालेली आहे. स्पेशली जर बघायला गेलं तर म्हणजे शास्त्रानुसार जर नियम बघायला गेला ना, तर ब्रह्ममुहूर्तामध्येच बरेच जण म्हणतात, की म्हणजे देवाची पूजा वगैरे करावी. कारण 3च्या पुढचं हे जे टायमिंग असतं ना, हा ब्रह्ममुहूर्त याच्यामध्ये ना खूप ऊर्जा असते आणि सकाळी जेवढं लवकर उठेल तेवढं बरं आहे. पण कसं आहे ना, की व्यवस्थित झोप घेऊन उठणं बरं आहे. पण झोप न घेता जर आपण उठलो, तर मग तेवढं आपल्या शरीराला 1 दिवस, 2 दिवस ठीक आहे. पण माझं आता हे रुटीन काय माहीत कधी होते, ते तुम्हाला सांगू? तुम्हाला जर सवय लावून घ्यायची असेल ना, तर 21 दिवस कंटिन्यूली तुम्ही त्याच वेळेला झोपा, त्याच वेळेला उठा. कंटिन्यूली तो जर तुम्ही 21 दिवस केला ना, तर तुम्हाला नंतर कुठल्या गजराची किंवा टायमिंगची गरज नाही. आता मी विचार करते तेच करायला पाहिजेल मला. कारण पर्याय नाही आहे. कारण हे जर असंच जर चाललं, कारण 15 दिवस झालं असंच चालू आहे, की रात्रीचे फक्त 2 तास, 3 तासच झोप होते आणि आज तर मी किंचित सुद्धा डोळा म्हणजे लागलेला नाही माझा. परवा भिजवलेला हरभरा जो होता, तो मी फ्रिजला घालून ठेवलेला. फ्रिजला ठेवल्यानंतर सुद्धा त्याला मोड आलेत बघा. त्या डब्यामध्ये व्यवस्थित घालून पॅक बंद ठेवला होता. कारण कडधान्य जे आहे, तर भिजवलेलं कडधान्य आपल्याला आधीमध्ये असं स्वयंपाकाला वगैरे उपयोगाला येतं ना, त्याच्यासाठी मग लागणारी जी आहे ती तयारी करून घेतली. सुरुवातीला आता कुकर लावणार आहे. डोक्यात विचार येत होता, की बाबा कुकर लावला, कुकरच्या शिट्ट्या वाजणार. म्हणजे आता स्वयंपाक तर कसं करायचा? आजूबाजूला आता हे मोकळा एरिया आहे. कुकरच्या शिट्ट्या ऐकू जातील. मिक्सर लावला तर त्याचा आवाज जाईल. म्हणजे पीठ मळायचा पण प्रॉब्लेम, कुकर लावायचा पण प्रॉब्लेम. मनात असा पण विचार आला, की यार म्हटलं आपल्या झोपेचे 12 वाजलेले आहेत. लोकांच्या कशाला झोपेचे 12 वाजवा? म्हणून कुकर जो लावला ना, तो बारीक गॅस करून ठेवला. म्हटलं थोडं वेळाने शिट्टी होईल. जास्त शिट्ट्या द्याव्या लागणार नाहीयेत. तर हा जो चणा आहे ना, याला पूर्णपणे 2-3 शिट्ट्या दिल्या, की एकदम मऊसूत होतो आणि खायला पण बरा वाटतो. किंवा हरभरा कसा असतो, की जेवढा जास्त तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्याल, तेवढा पोटाला पण आणि आता मी फूड प्रोसेसर लावलाय. पीठ मळून घेते, पण याच्यामध्ये पीठ थोडंसं एक्स्ट्रा टाकलंय. कारण का, जेव्हा असं मोकळं असेल त्यावेळेला आवाज भरपूर देतं आणि ज्यावेळेला सकाळचं वातावरण एकदम शांत असतं बघा, या शांत वातावरणामध्ये एक मात्र आहे, की जरा जर काय पडलं ना, तर त्याचा आवाज जास्त येतो. पण आपल्या घरातल्यांचं एक सांगते तुम्हाला, दादा असू दे, किट्टू असू दे, आर्यन असू दे, यांना कुठं काय एखादं मोठ्यानं घेऊन आपटा, ही लोकं उठून सुद्धा बघणार नाही. ते काय पडलंय नेमकं, काय झालंय नेमकं, तो आवाज कशाचा आलाय. पण मी एक अशी आहे, की मला पूर्ण रात्रभर कितीही कटाळू दे, कितीही गाढ झोप येऊ दे, पण जर साधं बाथरूमचं दार जरी कोणी म्हणजे वाजवलं किंवा कोण उठलं, पाण्याचा जरी आवाज आला, तरी मी उठणार, जागी होणार, पहिला अंदाज घेणार. जरी डॉगी भुकायला लागले, जास्त मला जाणवायला लागलं भुकतात, तर मी पहिला कॅमेरे चेक करणार. पण ह्या घरातले नमुने असे आहेत ना, की यांना घरातल्या घरात काय पडलं काय, फुटलं काय, आपटलं काय, तिकडं काय का होईना. हे का असतं माहिती आहे? कारण त्यांना माहीत असतं घरामध्ये एक व्यक्ती अशी आहे, की जी जबाबदारी आहे, जी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देते. म्हणजे आपण कुंभकर्णागत झोपून सोडा. सगळेच तसले आहेत. ते पोरं बरी, खरं तुमचे दादा नको. ते तर भयंकर आहेत झोपेला. एकदा झोपले ना, तिकडे रात्रभर काय घडतंय आणि काय होते. पण माझा स्वभाव ह्या सगळ्यांच्या वेगळा येतोय. आज मी चण्याची भाजी कशी केली असेल, शक्यतो चण्याची भाजी ना कोरडी करायची, खूप चवीला लागते. पण जेव्हा मोड येतात ना, त्यावेळेला ग्रेव्हीदार केलेलीच चवीला लागते. अन्यथा कोंब जे येतात ना, ते कडवट लागतात थोडेसे आणि जेव्हा ते कोंब जास्त पुढे जातात, तेव्हा तर जास्त कडवट लागतं. म्हणून ती ग्रेव्हीदार बनवलेली आहे.
आणि आता ही जी भाजी आहे तुम्ही कन्यापूजन बघितलं असेल. कन्यापूजनला जी भाजी आपण करतो ना, काय टाकतो फक्त चटणी, मीठ एवढंच टाकतो. बाकी काही आपण मसाला पण जास्त टाकत नाही, तरी ती चवीला होते. पण आज मी ग्रेव्हीची बनवलेली आहे आणि आज ना वाटाणा जो आहे, त्या वाटाण्याचा रस्सा बनवणार आहे. वाटाण्याचा रस्सा जर आपण रेग्युलर बघायला गेलो तर काय करतो, की आपला मसाला टाकून त्याच्यामध्ये अखंड वाटाणे टाकतो. पण मी काय केलेलं आहे, वाटाणे शिजवून घेतले चांगलं थोडंसं असं गिरगिरीत आणि त्याच्यानंतर मिक्सरला ना वाटून घेतले. हे बघा, एकदा तुम्ही असं नक्की हा रस्सा करून बघा. हा रस्सा आहे, ही भाजी नाही आहे. आणि कांदा मोठा मोठा घालायचा, थोडासा मोठा मोठा घालायचा. टोमॅटो वाटलं तर तुम्ही घालू शकता, खट्टा-मिठा टेस्ट जसं तुम्हाला पाहिजे त्या हिशोबानं. आणि मिक्सरला फिरवलेला वाटाण्याची पेस्ट जर घातली तर एकदम छान असा रस्सा तयार होतो. आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, या ह्याच्यामध्ये तुम्हाला लसूण दिसला नाही, कोथिंबीर दिसला नाही. ह्या दोन्ही जर गोष्टी घातल्या तर चव अप्रतिम होते आणि भातासोबत किंवा तुम्ही ज्वारीची भाकरी जर असेल तर त्याच्यासोबत कुस्करून खायला एक नंबर. दोन्ही भाज्या वगैरे झालं, झाकून ठेवलं आणि आता थोडंसं असं उजडलेलं दिसत होतं म्हणून आले. आता म्हटलं बाहेरची जी आहे ती क्लिनिंग करून घ्यावी. काल मी आर्यनचा स्वभाव शेअर केला, त्यावेळेला भरपूर कमेंट आल्या, की ताई माझाही मुलगा असाच आहे, कोण म्हटलं माझी मुलगी असं आहे. तर खूप बरं वाटलं, खूप भारी वाटलं ते ऐकून. पण तुम्हाला एक खरं सांगू, प्रत्येक मुलामध्ये ना अंगाची पण गुण असतात. नंतर ते जसं-जसं मोठं होतात तसं आईवडिलांचं पण बघून शिकतात आणि त्याच्यानंतर ते समाजामध्ये ज्या लोकांनी राहतात, बसतात, उठतात, मग त्यांचे मित्र असू दे किंवा ते कुठं काम करतात, काय तिथलं वातावरण म्हणजे आपण म्हणतो ना, की संगत गुण. संगत गुणसुद्धा खूप 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 परिणाम करतो. ज्या लोकांना वाटतं ना, की बाबा आमचे संस्कार एवढे चांगले आहेत, की आमची मुलं कधीच कुठली गोष्ट ही करणार नाहीत, शेवटी आमचे संस्कार. पण हा तुमचा गैरसमज आहे, की बाबा तो बाहेरचं काही घेणारच नाही आपलं मुलं. हे प्रॉपर चुकीचं का सांगते मी? ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करायला गेला, समजा हळदीच्या दुकानात हळद घ्यायला गेला, तुमच्या पायाला, अंगाला कुठे का होईना, थोडी का होईना हळद लागणार का नाही बघा तुम्ही. अत्तराच्या दुकानात गेला, कुठे का होईना, थोडा का होईना स्मेल जो आहे तो तुमच्या अंगाला लागणार. तशाच पद्धतीनं तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहता, बसता, उठता ते पण डिपेंड करतं. तुम्ही कितीही म्हणा तो समोरचा चुकीचा आहे, पण माझं मूल तसं नाही, माझं मूल चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही हे आंधळा विश्वास ठेवता ना, ते सुद्धा खूप चुकीचं आहे. लक्षात ठेवा, संगत गुण हा येतो म्हणजे येतो. त्यामुळे होता होईल तेवढं लक्ष पण देणं गरजेचं असतं. पण एक मात्र आहे, की मुलांमध्ये ना अंगचे गुण जे असतात ना, ते जन्मताच असतात आणि ते तुम्ही शिकवा किंवा न शिकवा. मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे. कारण मला आता 2 मुलं, मी दोन्ही मुलातला अंतर बघते. दोन्ही मुलांमध्ये काय फरक आहे हे मला सुद्धा जाणवतं. मग ते अभ्यासाचं असू दे, स्वभावाचं असू दे, सगळं असू दे. म्हणजे ते सुद्धा अंगचे काही देवाने देणगी दिलेली असते का काय मला माहीत नाही ताईंनो. मला खूप विचार पडतो. कधी-कधी मी असा विचार पण करते बरं का. कसं काय, कसं असेल ना असं? म्हणजे एकाच आई-वडिलांची 2 मुलं, पण बघा सगळ्याच गोष्टीत वेगवेगळ्या असतात. सेम कधीच नसतात. संस्कार तर सेम असतात ना. माझ्या घरात बहुतेक चिमण्यांना पण काही जाग आली नाही का काय माहीत, खूप दंगा सुरू केलता. सकाळ-सकाळी एवढा दंगा सुरू केलता ना त्यांनी, "दार उघडा, दार उघडा." दार उघडलं. मला कमेंट होत्या मध्यंतरी, की "ताई चिमण्यांना ना तयार घरटी मिळतात ऑनलाईन, ठेव." ठेवून बघितलं, त्या वाकून सुद्धा बघत नाहीत. कारण त्यांचं सुद्धा तत्व आहे, स्वाभिमानी आहेत त्या. स्वतःचं स्वतः घर बांधणार आणि त्यात राहणार. ओके, चला वर आले. आल्या म्हणले वरची कपडे जी आहेत ती लगेच ठेवून जावी. काय होते ना मग, की हे बघा, जी चेन आहे ना चिवून तोडून काढल्या, ते सारताना जात नाही व्यवस्थित. वरची कपडे ठेवली, जी काय पडलेली उरली सुरली होती ती कपडे मशीनला टाकली आणि आता चलो खाली. वर आले की वरचं, खाली आले की खालचं. वरची कपडे खाली न्यायची, खालचे कपडे वर न्यायचे, तेच काम आहे ती. अजून सूर्य उगवायचं आहे, अजून म्हणजे असं दिसत पण नाही आहे, फक्त उजडले. खाली आल्या आल्या किट्टू उठलेले होते आणि किट्टूनं विचारलं, की मम्मी आज नाश्त्याला काय केलेलं आहे? तर मी विचारलं, की चपाती भाजी खा. नाही म्हणले, आज शिरा पाहिजे मला. कुठला? तर लापशीचा शिरा. ठीक आहे म्हणलं, कारण का तिला ना लापशी शिरा जो आहे तो आपल्या रेग्युलरपेक्षा हा खूप आवडतो आणि मला ओरडते गोड खाते, पण किट्टू पण माझ्यावरच गेलेलं आहे गोड खायला. तिला कंटिन्यूली दिवसभर गोड द्या, गोड खाणार, भरपूर खाणार. आधीमध्ये सुद्धा 10 वेळा उठायचं आणि फ्रीज उघडायचं. हे कुणाकुणाची मुलं आहेत बघा, इकडून तिकडून यायचं. स्कूलवरनं आले, बॅग टाकली की पहिला फ्रीज उघडायला जायचं. बाहेरून कुठनं आलं की पहिला फ्रीज उघडायचं. झोपून उठलं की फ्रीज उघडायचं.
त्यात काय ना काय तर गोड पाहिजे मला खायला, हा तिचा प्रश्न असतो. आज म्हणून सगळ्यांसाठीच नाश्त्याला मी जो आहे तो लापशी रवा जो आहे तो बनवलेला आहे, सॉरी शिरा. फक्त एवढंच आहे की एवढं व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं ना हा रवा, कारण हा जर कच्चा राहिला तर तो फुलला जात नाही, असा पिटाळ होतो आणि त्यामुळे त्याची चव बिघडते. स्पेशली त्याच्यामध्ये गूळच वापरतात. माझ्याकडे गूळ नाही म्हणून मी साखर टाकते आणि तूप वापरतात. तूप फिनिश झाले म्हणून मी तेल टाकलेलं आहे. हे जर सगळं व्यवस्थित जर टाकलं तर खूप आपल्या रेग्युलर शिऱ्यापेक्षा ना तो लापशी रवा जो आहे तो खूप चांगला आणि त्याचा शिरा खूप मस्त होतो. फुलं सकाळी ना पूर्ण अशी उमललेली नव्हती, मी तोडली ना तेव्हा अशी बंदिस्त कळे टाईपच होती. काढून पूर्ण आणल्यानंतर एक थोड्या वेळानंतर पूर्ण उमललेली होती. मग सगळ्या देवांना जी आहे ती फुलं वाहिली. आज थोडीशी कमी क्वांटिटी मिळालेली आहे रेग्युलरपेक्षा. तर मी काय तर पुन्हा ऑर्डर केलं तर 2 दिवस झालं पार्सल येतात. एक म्हणजे ते टॉवेल दाखवू, हे किचन नॅपकिन आहेत, हात पुसायला किंवा किचन ओटा पुसायला. किती आलेत बघ, किती आलेत बघ बाळा. आणि अजून एक छोटा होता त्यातला, मी तिकडे काढलाय देव पुसायला. हां हां, साखरपुड्यात काय एवढे छोटे असतात. 11 म्हणजे 12 नॅपकिन मला मिळाले. किती पेमेंट केलं काल? 150 रुपये का काहीतरी. 235 घड्याळाचे आहेत रे. 135 का काहीतरी असं केलेलं आहे त्याचं, ते बघू. आणि हो, मायक्रोफायबर नॅपकिनची तुम्ही लिंक मागितल्या तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि मी पहिल्यांदा माझ्या स्वतःसाठी मी घड्याळ मागवले. मी कधी स्वतःसाठी काय घेत नाही, पण पहिल्यांदा घेतलं. आणि इकडं आता दिदे हे पटकवायचं नाही बरं का तू. तर हे बघा, वेळच ठरवेल. 200 किती दिले रे बाया? 235 रुपये दिले. ह्याचा बेल्ट बघा, सिल्वर कलरचा आहे. घालून दाखव जरा हातात. का असं नाही का, फक्त दाखव ना. हा दाखव, तुम्ही इकडे या. कुठं बसलंय बघा. याची खरं पट्टी आहे की नाही, ती अशी मेटलची असल्यामुळे. फक्त हे काय, हे मीच घालणार आहे बाहेर जाता येता, तुम्ही काय घालायचं नाही. सगळं ढापाढापी करायची दुसऱ्याचं नुसतं. म्हणजे सुनाई नाही देत. होय, सुनाई नाही देता. माझं पहिलं पण घड्याळ हीच घालते. मग घालत नसल्यावर घालायला नको. आता तू घालते म्हणून मी घालत नाही ना. हे असं पण चालते. चांगलं वाटते का? आवडलं ना? माझ्या छान दिसतं. दीदीला आवडलं. काय म्हणते बाळा? भया ना ही पार्सल मी मागवल्यानंतर म्हणते, हा काय ग तू रोज एक मागवायला लागल्यास, मला कधीतरी काय तर मागव की, काय पाहिजे तुला? मम्मी मला फक्त तुझ्या ह्याचं काय म्हणतात त्याला, ठेव वर नेऊन ठेव जा. पासवर्ड सांग. मग बघ भया नेऊन ठेव जा वरती.